एकाला भाग दे आणि पुढं करत नाही. पण झाला श्रावण महिना चालू झाला. हो खाऊन घे आताच, नंतर परत देव आठवत नाही, लक्षात नाही राहणार देवाच्या. आताच खाऊन घे. तू शेफची कामं सोडून व्हिडिओ बनवू नको, ते माझं काम आहे. मी करतो बरोबर माझं काम, तू काय टेन्शन घेऊ नकोस. माझी मम्मी बघा एकटीच व्हिडिओ बघून हसते स्वतःच. हसून हसून तिच्या डोळ्यात पाणी आलाय. ही बघा तिचीच व्हिडिओ बघतीये ती. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. कसे सगळे टाकटाक ना, होप सो सगळे टाकटाक असतील. सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सो आज आहे गटारी, आणि गटारी आहे म्हटल्यावरती चिकन नाही असं होणारच नाही. आणि आमच्या घरी बनलंय चिकन, ते तुम्हाला दाखवतो. बनलं नाही अजून, बनवायचे. आणि ती ड्युटी मला मम्मीने दिलाय. हे बघा चिकन इकडे धुवून ठेवलंय मम्मीने. त्याच्यानंतर इकडे बनतायत कोंबडी वडे. अर्धे वडे झालेत मम्मीचे बनवून. हा, आता मम्मीचे वडे फुगणारच नाहीत. जेव्हा व्हिडिओ चालू होणार तेव्हा मम्मीचे वडे फुगणार नाहीत. इकडे बाकीचे सगळे फुगलेत मस्तपैकी. जे पाहुणे आलेत आत्ताच हे बघा, आणि पावसातनं पण थंड पाणी पित आहेत. एवढं पुण्यात पाऊस पडतोय तरी पण पाणी पित आहेत. पावसातनं पाणी पियची. सो गाईज, आता आपण हे चिकन आधी सेपरेट करून घेऊया. रश्श्यासाठी वेगळा आणि ग्रेव्हीसाठी वेगळा. आज मी बनवणार आहे खास, या सगळ्यांना खायला घालणार आहे. उद्या सकाळी लोक उठली पाहिजेत. मम्मी, हाडाचे पीस कमी आहेत ग. काय नाही लिंबू आणलं ना. हाय गाइस, जा परत. ये देखो हमने चुरा के क्या लाया है. किधर से चुरा के लाया रे? बंगले से. काय दिदे, आता काय करणार? सांगितलेलं ना इथं. आता काय करणार त्याचं दीदी? दीदीला आता पाहिजे अजून. दीदीची एनर्जी कमी झाली ना. दीदी आता करणार आहेस का नंतर करणार आहेस? नंतर. आता आपल्याकडे मिक्सर अवेलेबल नाहीये ना. आहे ना, हा बघ आणलाय. हा बघ इथं ठेवलाय. सो गाईज, आता बऱ्याच अर्धा तासानंतर दादानी व्लॉग चालू केला आहे. दही टाकायचं राहिला. मम्मी दहीची पिशवी तुला म्हणलं माहिती, मी बनवणार की तू. हा, आता ते मिक्स कर. मिक्स कर ना, मला कंटाळा येत आहे. मी नाही करू शकत आता हे. बघा किती दादा आळशी आहे. तू पण कर कर मिक्स कर फटाफट. बाप रे, 2 हात काढून विषयच खोल. त्याला पाणी सुटणार नाही, चिकनला पाणी सुटतं. मसाले टाकले त्याच्यावर. हा, लिंबू पिळलाय बरं त्याच्यावर. नाही, थंड आहे. मला फेसवॉश करायचं, करू का त्याच्यात? करा. मम्मी आमची निघाली आता वडे घेऊन. कुठेही लावा, तोपर्यंत पत्रावळ्या लावा. अरे तू कांदा कापायला 10 तास लावलंस. हा बस. हा मग बाजूला कापून झालंय तर चला या बाजूला. एवढीशा टोपात नाही मम्मी बसणार. हा, मोठा टोप लागेल. हा टोप खाली कर. हा मग तोच त्याला खाली कर. ह्याच्यात सांबार घालू. हा ठीक आहे, ओके. मला लसूण दे ठेचलेली. पटापट कढीपत्ता. गाई चुकून पडलंय तेल पाण्यात. फडफड. हा वेट घे.
हा टोप खाली करतो पर्यंत. ए रस्सा घाटी मसाल्यातला बनवतो. आपण काही आता आपल्या वड्यांचा तेल उरला होता तोच वापरूया. आधी टाकून घेऊ मस्तपैकी लसूण. चिकनचा रस्सा बनवायला घेतला आणि कांदा टोमॅटोच नव्हता कापलेला, त्यामुळे माझी आता लसूण करपली आहे. पण तरी पण बघूया, टेस्टी बनवायचा प्रयत्न करू आपण. मस्तपैकी घाटी मसाला जो माझ्या मित्रानं सांगलीवरून पाठवून दिलाय. घाटी मसाला टाकल्यावर एक नंबर टेस्ट येते. तिखट पाहिजे की नको? तिखट नको. अरे देवा, हळद टाकायची राहिली. हळद अरे विसरलो. आपण इकडची गॅस कमी होत नाही. क्या शेफ बनेगा रे तू? काय आता आपण टाकून घेऊया चिकन मसाला. मस्त टेस्ट येईल आपल्या रश्श्याला. गरम मसाला आहे का आपल्याकडं? मॅगी मसाला टाकूया आपण. टेस्ट कशी आहे ती मला सांगा. काय नको टाकू. हे मस्त लागेल. तू चिकनला मॅगी बनव. मॅगी मसाला. थोडस पाणी द्या दादाला. हाताशी अजून 2 माणसं. धनियाचा मस्त असा वास आला पाहिजे. धनिया? येस, धनिया म्हणजे कोथिंबीर. चिकन एकदम झकास झालं पाहिजे, म्हणजे तो एकदम कडक. चला आता आपण एक पीस टाकून घेऊया आधी. ग्रेव्ही बनवतोय का रस्सा बनवतोय? रस्सा. आधी त्याला मस्तपैकी हे तर होऊ दे, मॅरिनेट होऊ दे. बक्की कसला भारी बनणार आहे, एक नंबर तर्रीवाला रस्सा. आपण पाणी टाकून घेऊया रस्स्याला. अजून थोडं एक तांब्यावर पाणी दे. आणि तो मोठा टोप दे आधी, गॅस चालू राहिले. गाईज माझी मम्मी बघा एकटीच व्हिडिओ बघून हसते स्वतःच. हसून तिच्या डोळ्यात पाणी आलाय. ही बघा तिचीच व्हिडिओ बघतीये ती. तू शेफची कामं सोडून व्हिडिओ बनवू नको, ते माझं काम आहे. मी करतो बरोबर माझं काम, तू काय टेन्शन घेऊ नकोस. ओके मॅम इकडे या. मॅम इकडे या. मॅम शीतल मॅम. मसाले किती फोडलेस? 1 2 3. ओके वेल डन. चम्मच. कसली ग्रेव्ही आहे सांगशील का? कांदा टोमॅटोची मस्तपैकी ग्रेव्ही बनवून घेतली आहे. आणि आपण यूज करणार सुहानाचा चिकन ग्रेव्ही मसाला. कसं होईल चिकन मला माहित नाही, पण ठीक आहे, इट्स फाईन. फ्राय झालेला आहे. मम्मीचं उरलेलं तेल टाकून घ्या. 1.5 किलो चिकन आहे. 1.5 किलो चिकनला तेवढं तेल लागणार आहे असं मला वाटतंय. सगळे मसाले पहिल्यांदा ग्रेव्ही मसाला सगळा ऍड करून घेऊया आपण पटापट. तर चिकन मसाला ऍड करू आपण. चिकन जास्त आहे आपलं, 1.5 किलो चिकन आहे.
म्हणून मग थोडी टेस्ट आली पाहिजे म्हणून 2 पॅकेट टाकूया चिकन मसाला, हळद, त्याच्यानंतर टाकूया कलरवाला तिखट आणि आता थोडं टाकूया आपला तिखटवाला तिखट. बस. कॅमेरामॅनचे हात दुखत आहे. टोपी घालून शेफ कोण? अरे काय म्हणतात त्याला, फॉरवर्डेड शेप आहे ना मी, त्याच्यामुळे टोपी घालूनच करतो. सो गाईस फायनली आपल्याकडे ग्रेव्ही तयार झाली. आता तिला थोडं झाकण मारून मस्त तेल सुटेपर्यंत, पूर्ण मसाले शिजले पाहिजेत म्हणून आपण मस्त तेल सुटेपर्यंत त्यांना आता झाकण मारून ठेवू. आईला रश्यात मी तेल मीठ टाकायचं विसरलं वाटतं. झालं टाकूया रश्यात मीठ टाकूया. गाईस ताटावरती म्हणजे ताट जेव्हा आपण मारतो तर ताटात पाणी टाकतात. पण मला लॉजिक नाही कळलं की खाली तो लागत नाही असं ताटात पाणी टाकल्यावर असं म्हणतात. पण मला नाही कळलं का कसं लागत नाही, ते लागायला पाहिजे पण माहीत नाही. आता आपण ट्राय करून बघूया खाली लागतंय का मसाला. इकडे आपली ग्रेव्ही एकदम मस्तपैकी हॉटेलसारखी तयार झाली आहे. टेस्ट कशी आहे ती माहीत नाही पण बघूया आपण. आपण आता हे चिकन टाकून घेऊ त्याच्यात. मसाला आपला शिजून झालाय रेडी. गाईज माझं सगळं आता जेवण बनवून झालंय. ते बघा इकडे चिकन ठेवलंय शिजत आता ग्रेव्ही, आणि हा इकडे रस्सा ठेवलाय. सो आता मम्मी बघेल शिजायचं. मी आता जरा बाहेर जाऊन येते लगेच 2 मिनिटात. अँड गाईज फायनली आपलं चिकन इकडे रेडी झाले. दाखवतो तुम्हाला. टेस्ट कशी असेल माहीत नाही. ओ माय गॉड वाफ आली सगळी कॅमेऱ्यावर. हे बघा चिकन, आणि इकडे आपला रस्सा झालाय तयार मस्तपैकी. तर्री बिरी एक नंबर आले. एकाला भात दे आणि पुढं करत नाही. पाणी आहे ना भाताचं हे दे इकडे. तो चाहिए वो पास कर दो. रस्सा बनाना वाटी देऊ. मजा मेरे को देना भाई, ऐसा है क्या? दीदी राजापूर गटारीचा ताव मारतोय जोर जोरात एकदम. पण झाला श्रावण महिना चालू झाला. हो खाऊन घ्या आत्ताच, नंतर परत देव आठवत नाही, लक्षात नाही राहणार देवाच्या. आताच खाऊन घ्या. बारा वाजले काय बघा. त्यांना पाणी